धर्मांतराचा देखील प्रयत्न झालेला आहे, महिलांचं लैंगिक शोषण झालेलं आहे. काय आपलं सगळं यावर निवेदन आहे? नाशिकचं समाजमन अत्यंत अस्वस्थ आहे. नाशिकच नाही तर महाराष्ट्रात आणि देशामध्ये या सर्व प्रकरणाची चर्चा होते. मला या निमित्ताने इतकंच सांगायचं आहे की कॉर्पोरेट कंपन्यांनी, मग त्या बँका असतील, IT कंपन्या असतील, मोठमोठ्या इन्स्टिट्यूशन्स असतील, त्यांनी असं समजू नये की आमच्यासाठी स्वतंत्र कायदा आहे, आमच्या कामगारांची आम्ही हवी तशी पिळवणूक करू शकतो आणि या आस्थापनांमध्ये काम करणारे मॅनेजर्स, या आस्थापनांमध्ये काम करणारे टीम लीडर यांनी या गैरसमजामध्ये राहू नये की कायद्याचे हात आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मी नाशिक पोलिसांचं अभिनंदन करेल, त्यांनी या प्रकरणात अतिशय कडक कारवाई केली आहे. पण या निमित्तानं मला एक सांगायचं आहे, खाजगी कंपन्यांमधले जे HR आहेत, या प्रकरणामध्ये त्या HRनं प्रकरणाची दखल वेळीच घेतली नाही, म्हणून तिला देखील पोलिसांनी सहआरोपी केलेला आहे. आणि एक सांगायचं आहे इथे की आमचा धर्म वाढला पाहिजे, याचा हा कसला अट्टहास आहे, किती घाणेरडेपणा आहे हा. जबरदस्तीनं मांस खाऊ घालणं, हिंदू देवी देवतांचा अपमान करणं, छळ करणं, नको तिथं हात लावणं. आमच्या मुली IT कंपनीत कामाला जातात, याचा अर्थ AC असलेल्या चकचकीत धर्मांतराच्या या छावण्या नाहीत किंवा ही जेल देखील नाही. हा धर्मांतराचाच नुसता विषय नाहीये, तर हा विषय इतका गंभीर आहे. या IT कंपन्यांमध्ये नेमकं चालतं तरी काय? मी पत्र लिहून माननीय मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी करणार आहे की या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा, यांचे मानवाधिकार, यांची धार्मिक स्वतंत्रता, आमच्या मुलींची सुरक्षितता, या बाबतीमध्ये एक धोरण राज्यामध्ये असलं पाहिजे. याकरता माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी पत्र लिहिणार आहे. हा प्रकार नाशिकमध्ये घडला, याचं नाशिककर म्हणून अतिशय वाईट वाटतंय. पण या निमित्तानं देशभरामधल्या, महाराष्ट्रातल्या सर्व IT क्षेत्रातल्या आणि अशा क्षेत्रामधल्या, खाजगी क्षेत्रामधल्या लोकांना सांगायचं आहे मला की घाबरू नका. तुमचा बॉस तुमचा छळ करत असला तर सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, राजकीय नेते कुणाशी तरी संपर्क साधा आणि याला वाचा फोडा. हे अतिशय भयावह आहे. एक प्रकारच्या कॉर्पोरेट जिहादाचा हा प्रकार आहे आणि मला असं वाटतं की देशभरामधले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते याला अतिशय समर्पक असं उत्तर देतील. ही जी मूडच होती आरोप, तर मग लैंगिक शोषण आणि हे सगळे प्रकार मूडच होती ही सगळी नाही, मला असं वाटतं एखाद्या कंपनीमध्ये एक वरिष्ठ आपल्या धर्माचा आहे तर त्यांनी त्याच्याच धर्माचे लोक तिथे भरून घेणे आणि मग त्या सगळ्यांनी मिळून असं धर्मांतराचं रॅकेट चालवणं, याला जबाबदार त्या IT कंपन्यांचं मानव संसाधन म्हणजे HR डिपार्टमेंट आहे. आपल्या कंपनीत काय चाललंय हे जर त्यांना माहिती नसेल आणि इतके गंभीर प्रकार होत असतील तर या कंपन्यांचे परवाने रद्द केले पाहिजे. आम्हाला नाही उद्योग वाढला तरी चालेल, पण आमच्या लेकीबाळी सुरक्षित राहायला पाहिजे, धर्म सुरक्षित राहायला पाहिजे. काही तरुणांनी त्यांच्या हेडकडे तक्रार पण केलेली होती, पण त्यांनी तो हलगर्जीपणा दाखवला, या विषयाचं गांभीर्य समजून घेतलं नाही आणि हे अत्याचार वाढत गेले. पहिल्याच वेळेस जर कठोर कारवाई झाली असती तर पुढे हे प्रकार घडले नाही. मुकुलजी, याच विषयामध्ये नाशिक पोलिसांनी या कंपनीची मानव संसाधन जी अधिकारी आहे, HR जी आहे, तिला सह आरोपी केलेला आहे. तिचा गुन्हा एवढा आहे की तिने या तक्रारींची दखल घेतली नाही. मी गृह विभागाचं आणि पोलिसांचं अभिनंदन करेल. राज्यामधल्या तमाम HRsनी डोळे उघडून इकडे बघा. अशा घटना आपल्याकडे होत असतील, कर्मचाऱ्यांचं तुम्ही IT क्षेत्रामधल्या, खाजगी क्षेत्रामधल्या ऐकून नाही घेतलं तर हे भयानक आहे. आणि खाजगी क्षेत्रामधल्या कंपन्या या इतकी मनमानी करतात, कधी कधी कर्मचारी आत्महत्या करेपर्यंत येतात, त्यांचे धर्म बदलले जातात, मुलींवर बलात्काराचे प्रयत्न होतात. तुम्ही इथे धंदा करायला आलाय, याचा अर्थ तुम्ही ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे AC मोठमोठ्या तुमच्या चकचकीत ऑफिसमध्ये आमच्या लोकांचं शोषण कराल, असं होत नाही. हे निश्चितपणे नाशिक पोलिसांनी समोर आणले. मी त्यांचं अभिनंदन करतो. मी या विषयावरती मुख्यमंत्र्यांना आज अतिशय गांभीर्यानं पत्र लिहिणार. महिला बालकल्याण विभाग म्हणा किंवा इतर विभागाच्या माध्यमातून अशा सर्व कंपन्यांबाबत काही मुकुलजी, या खाजगी कार्यालयांमधल्या चकचकीत आणि AC वातावरणापाठीमागे नक्की काय चालतं याचा निश्चितपणे शोध झाला पाहिजे. याच्याकरता एक धोरण राज्य सरकारनं, केंद्र सरकारनं केलं पाहिजे. या कंपन्यांमधल्या कामाच्या वेळा निश्चित नसतात, सुट्टीचे दिवस बदलतात, कर्मचाऱ्यांचा त्यांना टार्गेट आलं म्हणून छळ केला जातो. आणि इथं तर बघा की मी एका विशिष्ट धर्माचा आहे, तू माझ्या धर्माची झालीस तर तुला सुट्टी मिळेल, सवलत मिळेल, तुमचा देवधर्म कसा खराब आहे
हे बिंबवलं गेलं आणि आपली नोकरी टिकावी या भीतीपोटी जर कर्मचारी असं करत असतील तर हे गंभीर आहे आणि मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्री या सगळ्याची दखल घेतील. गृह विभागानं दखल निश्चितपणे घेतलेली आहे. हिंदीमध्ये एकदा सरकार तुमचं आहे, तुम्ही अनेक कमिट्या तयार केल्या त्यापूर्वी. सरकारने महिलांच्या खासगी आस्थापनांमधल्या महिलांच्या सुरक्षेसाठी काही समित्या नेमल्या, कमिट्या त्या काय करत होत्या मग इतके दिवस? नाही, विशाखा समिती सगळ्याच ठिकाणी आहे, परंतु काही IT कॉर्पोरेट कंपन्या आपल्या इथं समित्या करत नाहीत. कामगार संघटनांचा तर इथं प्रश्नच नाहीये. हे अतिशय गंभीर आहे. हे अतिशय गंभीर आहे. सरकार म्हणून आम्ही इथं कमी पडलो का, तर हे निश्चितपणे मान्य केलंच पाहिजे की काही IT कंपन्या आपल्याला जी सवलत आहे किंवा आपल्याकडे IT येते म्हणून विशाखा समित्या त्यांच्याकडे नाहीत. त्यांच्याकडे ज्या मुली महिला काम करतात त्यांची तक्रार ऐकून घेण्याची ते म्हणतात आमच्याकडे आमची सोय आहे, आमचा HR आहे आणि आम्ही मल्टीनॅशनल इंटरनॅशनल लेवलचं स्टँडर्ड आमच्याकडे आहे. या बुरख्याआड ते लपतात. मी आपल्याला तेच सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांना या संदर्भामध्ये पत्र लिहिणार आहे की एक या संदर्भामध्ये आपण काहीतरी संपूर्ण राज्याकरता एक नियमावली असलेली समिती केली पाहिजे. आपला प्रश्न अतिशय बरोबर आहे आणि इथं चुकतंय हे मान्य केलं पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई देखील झाली पाहिजे. या प्रकरणातले संशयित आरोपी आहेत ते होतं का काही छुपा अजेंडाचा? नाही, उच्च शिक्षित. आपला प्रश्न अतिशय योग्य आहे की या दिल्लीमध्ये जे स्फोट झाले त्याच्या पाठीमागे शिकलेले सगळे उच्च शिक्षित डॉक्टर्सच होते. इथेही सगळे उच्च शिक्षित आहेत. त्यामुळे या कॉर्पोरेट जिहादमध्ये उच्च शिक्षित लोकच असतील. शिक्षणाचा आणि धर्माचा अर्थार्थी संबंध नाही, ते संस्कार असायला लागतात. पण माझाच धर्म खरा, माझ्याच धार्मिक पुस्तकात लिहिलंय तेच खरं. या अट्टहासापोटी हे सगळं घडतंय आणि एक प्रकारे कॉर्पोरेट चादरीचा, कॉर्पोरेट संरक्षणाचा वापर करून जर हे केलं जात असेल तर आम्ही ते निश्चितपणे उघडं पाडू.